प्रश्न आहे आणि मग त्यांनी मला प्रश्न विचारावा. आणि राम मंदिरामध्ये जेव्हा अयोध्येमध्ये हा सोहळा चालला होता तेव्हा तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी नाशिकच्या काळाराम मंदिरात गेलो होतो. पण अद्याप परत एकदा सांगतो, आता तर महाराष्ट्रामध्ये ते अनेकदा येत आहेत. मी काळाराम मंदिरात जाणार म्हटल्यानंतर घाईघाईने झाडू घेऊन मंदिरात पोहोचले होते. पण तसं तुळजाभवानीच्या मंदिरात मोदीजी किंवा शहाजी अद्याप आलेले नाहीत. आंदोलन वगैरे केले पण पर्यावरणाविषयीच्या जाहीरनाम्यामध्ये काही उल्लेख नाही. मी आता बोललो ना तुम्हाला, जे घातक प्रकल्प आहेत त्याच्याबद्दल आम्ही म्हटलेलंच आहे, दिले ना. तो जे विनाशकारी प्रकल्प आहेत, पर्यावरणाचा मुद्दा इंडिया आघाडीच्या सरकारमध्ये पण आलेला आहे जाहीरनाम्यात आणि काँग्रेसच्या पण आलेला आहे. पण पर्यावरणाला घातक ठरणारे व विनाशकारी प्रकल्प म्हणून जनतेच्या मनात भीती निर्माण करणारे प्रकल्प नाकारण्याचा अधिकार राज्य सरकारला मिळवून देऊ. आणि आम्ही परत एकदा जाहीर सांगतो की बारसू रिफायनरी असेल किंवा वाढवण बंदर आहे, विनाशकारी प्रकल्प उदाहरणार्थ जैतापूर, बारसू, वाढवण यासारखे पर्यावरण आणि जनजीवनास घातक ठरणारे प्रकल्प आम्ही महाराष्ट्रात येऊ देणार नाही. यापूर्वी आपण अनेकदा सैनिकांबद्दल उल्लेख केलेला आहे, सैनिकांच्या बद्दल उल्लेख केलेला आहे. आपली शिवसेनेची अग्निवीर या योजनेबद्दलची नेमकी त्याच्यात काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या जाहीरनाम्यात दिलेलं आहे. त्याच्यामुळे मी त्यांनी दिल्या त्या गोष्टी सगळ्या रिपीट नाही केल्या, ज्या मला असं वाटलं की महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. त्या म्हणून तर हा एवढा पातळ आम्ही जाहीरनामा ठेवलेला आहे. उगाच आगडबंब घेऊन उशाची घेऊन झोपण्यासाठी तो केलेला नाही. पेट्रोलच्या दरासंदर्भामध्ये निर्माण होणार, केंद्र सरकारच्या ज्या नवीन नोकऱ्या निर्माण होणार त्यामध्ये 50% महिलांसाठी राखीव नोकऱ्या ठेवणार, त्याचा एक वेगळा परिणाम होतो. 50% वाईट का? मग चांगले की वाईट? नोकरी भरतीवरती परिणाम होतो. पण चांगले की वाईट आहे? महिलांसाठी चांगले. हो, पण महिला घराचा आधारच असते. महिला घराचा आधारच असते. त्याच्यामुळे महिलांना नोकऱ्या दिल्या तर वाईट काय? उद्धवजी, पेट्रोलच्या दरासंदर्भात तुम्ही सांगितलेलं आहे, मात्र पेट्रोलचे दर जेव्हा केंद्र सरकारने कमी केले त्यानंतर राज्यांना कमी करण्यासाठी एक सांगितलं होतं, मात्र महाराष्ट्राने केलं नाही अशी एक टीका वारंवार होताना पाहायला मिळते. आता त्यावेळेला जी परिस्थिती होती, केंद्राने कमी केले, पण केंद्राने किती कमी केले होते? त्या बदल्यामध्ये केंद्रामध्ये बाकीच्या वेळेला त्यांनी जे काही कमावलेले होते तसे काय राज्यांनी कमावलेले नव्हते. कुठल्या म्हणजे इतर ज्या कराच्या बाबतीतून पेट्रोलच्या माध्यमातून जेव्हा आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये पेट्रोलचे दर कमी होते त्याही वेळेला केंद्र सरकारने चढ्या भावानेच पेट्रोल राज्यांना दिलं होतं. आज काँग्रेसचे नेते सांगलीमध्ये प्रचारासाठी गेले होते. नाना पटोले असं म्हणतात, ज्यांनी सांगलीला दृष्ट लावली त्यांची मी दृष्ट उतरवणार, अशा प्रकारे नाना पटोले म्हणजे त्यांनी हा अप्रत्यक्ष त्यांनी बंडखोरी केलेला नाही इशारा आहे. चला हो, मी तो सांगितलं. शेतकऱ्यांचा इतनी सारी बात हिंदी में करना. हाँ भाई बैठे ना, अब जरा अभी थोड़ी हिंदी में बात करते हैं. ऐका शेतकऱ्यांसाठी जे मी पुन्हा एकदा त्याचा पुनरुच्चार करतो की शेतकऱ्यांना GSTच्या माध्यमातून जी पिळवणूक होते आणि उपकार केल्यासारखं त्यांना 6,000 रुपये दिले जातात, तर ही शेतकऱ्यांची GSTच्या माध्यमातून होणारी पिळवणूक आम्ही थांबवू.